वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या सोलापूर स्मॅशर्सतर्फे खेळणारी आणि भारताचं प्रतिनिधित्व करणारी तसंच भारतीय संघामध्ये प्रतिनिधित्व केलेली तेजल सबनीस हिनं गुरुवारी सोलापूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी सुरुवातीला गल्लीमध्ये क्रिकेट खेळता खेळता त्यानंतर टेनिस बॉलवर क्रिकेट खेळत आज भारतीय संघापर्यंत पोहोचलेली तेजल हिनं आपला प्रवास यावेळी उलगडला। क्रिकेटमुळे आयुष्य घडलं तसंच जीवनाला कलाटणी मिळाली असंही तेजल सबनीस यावेळी म्हणाली। गुरुवारी सोलापुरामध्ये MCAचे पदाधिकारी आले असता सोलापूर क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं अध्यक्ष दिलीप माने तसंच उपाध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्यासह चंद्रकांत रेंबरसू आदी मान्यवरांच्या हस्ते MCAतील पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। लवकरच महाराष्ट्र प्रीमियर लीगचा थरार अनुभवता येणार असल्याचं आमदार रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं। पाहूया वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या सोलापूर स्मॅशर्सतर्फे खेळणारी आणि भारतीय टीमचं प्रतिनिधित्व करणारी तेजल सबनीस हिनं संवाद साधताना ती काय म्हणाली ते। सगळ्यांप्रमाणेच आपल्या भारतात गली क्रिकेट खूप फेमस आहे। सो माझी गली क्रिकेटपासून सुरुवात झाली। टेनिस बॉलमध्ये मी माझ्या सोसायटीतल्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळायचे आणि तिथूनच प्रवासाला सुरुवात झाली। आंतरशालेय स्पर्धेत चांगलं केल्यानंतर मी महाराष्ट्र प्रोबेबल्स टीममध्ये आले होते आणि मग तिकडनंच लेदर बॉल खेळायला मी सुरुवात केली। 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी एवढा अवेअरनेस नव्हता जितका आत्ता आहे। सो तेव्हा मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं। सो बट एक असतं ना की चांगलं खेळायचं, काय लेवलचं क्रिकेट खेळलं जातं। आता ज्याप्रमाणे मीडिया प्रेस सर्वांना क्रिकेट महिला क्रिकेट माहिती आहे, तेव्हा थोडंसं चॅलेंजेस हेच होते की वाट कशी काढायची हे मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं। बट महाराष्ट्र क्रिकेटला चांगलं केल्यानंतर BCCIच्या मॅचेसला चांगलं केल्यावर माझं सिलेक्शन पुढे झालं वेस्ट झोनसाठी। वेस्ट झोनमध्ये चांगलं केल्यावर मी इंडिया A साठी खेळले। मग इंडिया A साठी चांगलं करून आत्ता मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 मॅचेसमध्ये 350 केले आणि तिकडनंच मला माझ्या भारतासाठीचा मेडन कॉल आला। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।